नमस्कार. आपल्या 12वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. बघा, भारतीय संविधानाने आपल्याला समानतेचा हक्क तर दिलाय, पण तो हक्क प्रत्यक्षात महिलांपर्यंत पोहोचला आहे का? कायद्याच्या पुस्तकापासून ते आपल्या घरातल्या वास्तवापर्यंत महिलांच्या समानतेचा हा जो प्रवास आहे, तो नेमका कसा झालाय? चला तर मग या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे आज आपण समजून घेऊया. आजच्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात आधी स्त्रीवाद म्हणजे काय याची ओळख करून घेऊ. मग सक्षमीकरण हा जो शब्द आपण सारखा ऐकतो त्याचा खरा अर्थ काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर भारतीय महिलांसमोरचं वास्तव काय आहे यावर नजर टाकू. शासनाचा दृष्टिकोन कसा बदलत गेला हे तपासू आणि शेवटी समानतेच्या दिशेने आपण नक्की कोणती पावलं टाकली आहेत याचा एक आढावा घेऊ. चला तर सुरुवात करूया एका मूलभूत संकल्पनेपासून, आणि ती म्हणजे स्त्रीवाद. आता स्त्रीवाद म्हणजे काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा एक राजकीय विचार आहे. हा विचार पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे समाजात जी स्त्री-पुरुष विषमता निर्माण झाली आहे तिचं विश्लेषण करतो, त्यावर प्रश्न विचारतो आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की हा विचार फक्त महिलांबद्दल नाही, तर स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान हक्क, समान संधी आणि समान दर्जा मिळावा यासाठी आग्रही आहे. आणि हो, हा विचार काही बाहेरून आलेला नाहीये, तो आपल्याच मातीत रुजलेला आहे. 20व्या शतकात जेव्हा जगभर न्यायासाठी आणि हक्कांसाठी चळवळी सुरू होत्या, तेव्हा आपल्या भारतातही सामाजिक सुधारणांचे वारे वाहत होते. आणि याच सुधारणांच्या चळवळींमधून स्त्रीवादी विचारांना बळ मिळालं. पण नुसते विचार असून भागत नाही, नाही का? त्या विचारांना कृतीची जोड लागावी लागते. आणि स्त्रीवादाची हीच कृतिशील बाजू म्हणजे सक्षमीकरण. मग सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय? तर ही एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ज्याद्वारे महिलांना स्वातंत्र्य मिळतं. कसलं स्वातंत्र्य? तर स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचं, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य. यातूनच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढतो. तेव्हा खरं सक्षमीकरण सुरू होतं. आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की सक्षमीकरण म्हणजे फक्त नोकरी करून पैसे कमवणे नाही, ते एका मजबूत इमारतीसारखं आहे, ज्याचे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि मानसिक हे चारही खांब तितकेच मजबूत असायला हवेत. यातला एकही खांब कच्चा राहिला तर सक्षमीकरणाची इमारत डळमळीत होऊ शकते. बरं, ह्या झाल्या सगळ्या संकल्पना आणि सिद्धांत. आता आपण जमिनीवरचं वास्तव काय आहे ते पाहूया. आपलं भारतीय संविधान म्हणजे जगातल्या सर्वोत्तम संविधानांपैकी एक. ते कागदावर समानतेची पूर्ण हमी देतं, पण प्रत्यक्षातलं वास्तव बरंच वेगळं आहे. आजही कायदा आणि समाजात एक मोठी दरी आहे जी आपल्याला पुढच्या काही आकडेवारीतून अगदी स्पष्टपणे दिसेल. आर्थिक विषमतेचं हे एक बोलकं उदाहरण बघा. असंघटित क्षेत्र म्हणजे जिथे सगळ्यात जास्त लोक काम करतात, तिथे समान कामासाठी महिलांना पुरुषांच्या तुलनेत तब्बल 28.2% 28.2% कमी पगार मिळतो. विचार करा, ही फक्त आकडेवारी नाही तर रोजच्या जगण्यातला हा एक मोठा संघर्ष आहे. आता शिक्षणाकडे वळूया. 2011च्या जनगणनेनुसार पुरुषांमध्ये साक्षरतेचं प्रमाण 82% जास्त होतं, तर महिलांमध्ये हेच प्रमाण फक्त 65% होतं. आणि शिक्षणातली ही तफावत थेट आयुष्यात मिळणाऱ्या संधींमध्ये तफावत निर्माण करते. आणि राजकीय क्षेत्राचं काय? म्हणजे जिथे देशाचे मोठे मोठे निर्णय घेतले जातात तिथे काय परिस्थिती आहे? तर स्वातंत्र्यापासून आजपर्यंत संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांचं राजकीय प्रतिनिधित्व नेहमीच खूप कमी राहिले आहे. म्हणजेच जिथे धोरणं ठरतात तिथेच महिलांचा आवाज पुरेसा पोचत नाहीये. मग हे सगळं वास्तव बदलण्यासाठी शासनाने काय केलं? त्यांचा महिलांच्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुरुवातीपासून असाच होता का? चला शोध घेऊया. शासनाच्या दृष्टिकोनात आपल्याला एक मोठा प्रवास दिसतो. साधारण 70च्या दशकात महिलांच्या प्रश्नांकडे कल्याण करण्याच्या नजरेने पाहिलं जायचं, म्हणजे एक प्रकारे मदत करायची. मग 90च्या दशकात हा दृष्टिकोन कल्याणवरून विकासाकडे सरकला आणि त्यानंतरच्या काळात तो अजून पुढे जाऊन थेट सक्षमीकरणावर आला. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा वैचारिक बदल होता. कल्याण आणि सक्षमीकरण यातला फरक खूप मोठा आहे. कल्याणकारी दृष्टिकोनात महिलांना मदतीच्या लाभार्थी म्हणून बघितलं जायचं, तर सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनात त्यांना विकासातल्या सक्रिय भागीदार मानलं जातं. हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये, हा विचारांमधल्या दृष्टिकोनातला एक आमूलाग्र बदल आहे. तर मग या बदललेल्या दृष्टिकोनातून सरकारनं कोणती ठोस पावलं उचलली? या नवीन दृष्टिकोनामुळे काय झालं तर महिलांचं आरोग्य, शिक्षण आणि त्यांची आर्थिक स्थिती यावर खास लक्ष दिलं गेलं.
फक्त मदत करण्याऐवजी त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी विशेष धोरणं आणि कार्यक्रम तयार केले गेले. उदाहरणार्थ 1993 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिकेत महिलांना आरक्षण मिळालं, जे एक क्रांतिकारी पाऊल होतं. 2001 मध्ये तर खास महिला सक्षमीकरण धोरण आणलं गेलं आणि कौटुंबिक हिंसाचार किंवा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाविरोधात कायदे बनले. ही सगळीही समानतेच्या दिशेने टाकलेली अतिशय महत्त्वाची पावलं आहेत. या सगळ्या बदलामागचा मूळ विचार काय होता? तर तो हा की महिलांना त्यांच्या स्वतःच्या विकासाचे चालक बनवणे. म्हणजे त्या विकासाच्या गाडीतल्या केवळ प्रवासी नाहीत, तर त्या आता ड्रायव्हिंग सीटवर आहेत, त्या स्वतः चालक आहेत. तर ह्या सगळ्या प्रवासानंतर आपल्यासमोर एक प्रश्न उभा राहतोच. कायदे बनले, धोरणं तयार झाली, सगळं ठीक आहे, पण समाजाची, आपली मानसिकता खरोखर बदलली आहे का? याचं उत्तर कुठल्या कायद्याच्या पुस्तकात नाही मिळणार. ते आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विचारांमध्ये दडलेलं आहे. यावर नक्की विचार करा.